तर निश्चितच मी सामना सुरू झाला तेव्हा उल्लेख केला होता की प्रमोद भोईर यांनी गेले 2 दिवस या स्पर्धेला उपस्थिती दिली होती आणि ते खेळपट्टीचा पूर्णपणे अंदाज बांधून आहेत आणि तेच खेळाडू ठरतात या सामन्याचे सामनावीर. चला शैलोमाता वाल संघाचा अष्टपैलू खेळाडू ठरतो या सामन्याचा हिरो आणि बक्षीस वितरणासाठी मी विनंती करेन ओली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विकास सांगो पाटील यांना की आपले शुभ हस्ते आपण हे बक्षीस वितरण करायचे. मॅन ऑफ द मॅचचा आकर्षित ट्रॉफीज जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे टार्झन सेठ पाटील यांचे चिरंजीव जेम्स टार्झन आणि केऊर रंगनाथ पाटील. अतिशय चांगली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण आकर्षित पाहतोय टार्झन सेठ पाटील यांच्या माध्यमातून. मी विकास सांगो पाटील यांना विनंती करेन ग्रामपंचायत ओलीचे माजी उपसरपंच आहेत की प्रमोद भोईर या खेळाडूला आपले शुभ हस्ते सन्मानित करायचे. वेल प्लेट प्रमोददादा भोईर. गुड बॉलिंग गुड बॅटिंग. आपल्या संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा. मान्यवरांचे आभार खेळाडूंचे अभिनंदन. या दुसऱ्या सामन्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत दोन बलाढ्य संघ. एका बाजूला जय हनुमान भावाले तर दुसऱ्या बाजूला कालिका माता कालवार. एक दादर संघ आहे आणि खरोखरच या संघाला जॉली क्लब कामतगार संघाचे इष्टरक्षक फलंदाज शैलेश भाऊ यांनी शुभेच्छा दिलेत आणि खास करून सदानंद म्हात्रे यांना त्यांनी गुड लक सांगितलेले आहे. युट्यूबच्या माध्यमातून ते घर बसल्या स्पर्धेचं छायाचित्र पाहत आहेत आणि या सामन्यासाठी पंच आपण पाहतोय मुरलीधर जाधव. मेन पंच सुनील म्हात्रे सर. कालिका माता कालवार संघ या संघाला ग्राउंड देखील लक्की आहे. चांगला दादा संघ आहे. सिनियर 40+ विचार केला तर या संघाचा देखील बराच काल दबदबा कायम राहिलेला आहे. तिसऱ्या दिवसाची दुसरी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येते. कालवार वर्सेस भावाले. कालवार संघामध्ये योगेश सदा म्हात्रे मुकेश प्रकाश दादा असे चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. आनंददादा देखील आहेत चांगले गोलंदाज. मला वाटतं विद्यानंद दिसत नाही आहेत प्ले 11 मध्ये. दोन्ही संघ एकाच ताकदीचे संघ आहेत. एका बाजूला सदा म्हात्रे योगेश मुकेश तर दुसऱ्या बाजूला विजय मनोज आणि श्रीकांत असे चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला हे दोन्ही संघ. अडला का वेताल कोपर तर गुडलक टॉपलक शैलोमाता वाल. चालू सामन्यातून विजयी संघ लगेच शैलोमाता वाल या संघाबरोबर दुसरा सामना खेळणार आहे. त्या अनुषंगाने मी विनंती करेन शैलोमाता वाल संघाच्या संघनायकाला आणि खेळाडूंना की आपण कुठेही ही क्रीडानगरी सोडून जाऊ नका. चालू सामन्यातून जो संघ विजय होईल त्या संघाबरोबर आपल्याला लगेच दुसऱ्या फेरीचा सामना खेळवायचा आहे. गावदेवी ओली 40+ क्रिकेट संघाच्या वतीनं मित्रांनो आपण पाहतोय गावदेवी चषकाचा हा एक देखना क्रिकेट सोहळा वीर तानाजी क्रीडानगरी येथून गोलंदाजीतील ते मुकेश. निश्चितच आनंद कधी कधी पहिलं शतक हातालाच होते मात्र काहीतरी नवीन प्रयोग केलेले आहे. मुकेश याच्या खांद्यावर जिम्मेदारी दिलेली आहे. सुनील ठाकरे देखील संघामध्ये दिसत नाही प्ले 11 मध्ये. विद्यानंद नाहीये. काही हरकत नाही. जे नाही त्यांचा विचार नाही जे आहेत त्यांनी मात्र चांगली कामगिरी केली. जाऊया सामन्यामध्ये. गेम ऑन. पहिला चेंडू मुकेश यांचा. पहिला चेंडू अतिशय चांगली लाईन डॉटच्या स्वरूपात पहिल्या चेंडूची सांगता शरीरापासून दूर ठेवला होता. चेंडू ऑफसाइड रिझन मध्ये चांगली
क्षेत्ररक्षणाची वीरचना आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर प्रकाशदादा मात्रे कव्हर पॉइंट असे 4 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या वरून चांगला फटका. कुठली संधी नाहीये क्षेत्ररक्षकाला. चेंडू जाईल ती बेस्ट कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अप्रतिम चौकार. गुड शॉट. धन्यवाद डीजे. अतिशय चांगली धून आमच्या मानकुली गावची ग्रामदेवता नवसाला पावणारी चौथ्या देवाची चांगली धून आपण इथं पेश केली. डीजे सूरज धन्यवाद. 4 धावा येतील. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेले. अतिशय चांगलं ही रणनीती आहे मी तर म्हणेन. कारण की मुकेश यांनी जो चेंडू हाताला होता तो ऑफ स्ट्रिकवरचा होता. आता मात्र सदा म्हात्रेंना आपण पाहतोय मिड ऑफ वर. ते मात्र एक मोठा फटका. पाहूया उंची जास्त लांबी कमी. प्रयत्न चांगला होता योगेश यांचा. झेल व्हायला हवा होता. कारण की योगेश यांच्याकडून अशी चुकी घडणार नाही अपेक्षा देखील केली नसेल त्याच्या सहकार्याने. झेल सुटतोय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद आणि जीवनदान कोणाला तर विजय केनियाना. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. संधी आली होती चौकाराचा बदला घेण्याची मुकेशाला. मात्र योगेश कुठेतरी संधी दडवतोय आणि झेल सोडतोय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू खेळायचा होता ऑन साइडला. चेंडू जातो ऑफ साइडला. कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षण होते. एक धाव करण्याची संधी. धावसंख्या पोहोचते ती 7 वर. 7 धावा आणि 7च्या 7 धावा या विजय केनियाच्या बॅटमधून आलेले. 4 चेंडूचा सामना केलाय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव आणि चौथ्या चेंडूवर सिंगल. आता मात्र असेल तो फलंदाज श्रीकांत. ओव्हर द विकेट मुकेश. चेंडू हवेमध्ये. सदा म्हात्रे चेंडूच्या खाली आणि अप्रतिम झेल. पहिला आद्रा श्रीकांतच्या रूपानं जयमान भावाले संघाला. थँक्यू डीजे. मला वाटतं थोडासा अगोदर चेंडू खेळले होते. स्लोवर डिलिव्हरी होती आणि कुठेतरी मिस टाइम फटका झाला होता आणि सदा म्हात्रे यांनी एक चांगला झेल टिपला होता मिड ऑनवर. एक सहज साधा सोपा झेल म्हणता येईल. सदा म्हात्रे एक मोठे खेळाडू आहेत. संघाचे एक मुख्य घटक आहे कालिका माता कालवार संघाचे. आज अशा अपेक्षा असतील. प्रकाशदादा म्हात्रे यांनी देखील सांगितलं की माझ्या जास्त अपेक्षा आहेत त्या मुकेश, सदा म्हात्रे आणि योगेश याच्याकडून. सात या धावसंख्येवर 1 गडी बाद. शेवटचा चेंडू शेष. मुकेश ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळलेत. उंची जास्त लांबी कमी आणि आता मात्र पुन्हा एकदा आज योगेश याची जी नजर आहे ती चेंडूवरून कुठेतरी विभक्त होताना आपण पाहतोय. हा झेल तरी व्हायला हवा होता. निश्चितच चांगला झेल होता. मात्र हा झेल देखील ड्रॉप केलेले. विजय केने यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य मुद्रा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरोखर योगेश याची जागा मला वाटतं चेंज करावी लागेल. कारण दबावामध्ये क्षेत्ररक्षण करतायत. आज लगातार 2 झेल योगेशाच्या हातातून निसटणे हे कालिका माता कारभाव संघासाठी शुभ संकेत नसणार आहे. कारण की विजय या फलंदाजाला 2 जीवनदान देणे हे कितपत माग ठरते ते देखील पाहावं लागेल. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 9 वर. मुकेशाचे प्रयत्न चांगले होते. मात्र मित्रांनो मी मगाशी उल्लेख केला की क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाचा घटक फार महत्वाचा आहे. क्रिकेटचं एक समीकरण आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. मात्र झेल सुटतोय. लक्ष्मण आलेले आहेत. लक्ष्मण, श्रीकांत, विजय केने हे फार जुने जाणते खेळाडू आहेत. भरपूर सेवा त्यांनी जयमान बावले संघाकडून आपल्या गावासाठी केलेली आहे क्रिकेटच्या माध्यमातून. पाहूया विजय केने या 2 संधीचं कितपत सोनं करतायत. निश्चितच चांगले फलंदाज आहेत. मोठे पटके मारण्याची यांच्यामध्ये क्षमता आहे.
दुसरं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज संघनायक प्रकाशदादा म्हात्रे. दुसरं शतक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वर ओव्हर द विकेटनी मार्गस्थ होतील. लक्ष्मणाच्यासाठी यष्टीरक्षक सदा म्हात्रे स्टँड पासून दूर. पहिला चेंडू फुलटॉस डिलिव्हरी मिड विकेटवरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मुकेश चेंडूवर झेपावत आहेत. चांगली फेकी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते ती 1/11 धावा. 1/11. अतिशय चांगला क्विक थ्रो देखील केला होता मुकेश यांनी. एक चप्पल क्षेत्ररक्षक आहे प्रकाश. आता मात्र लाईन चांगली आहे आणि इथे मात्र धावबादची संधी आणि लक्ष्मण हे धावबाद बाद होतात. तुझे मी जत्रला माझी वरदेवी आईचे कामथर गावाला माझी वरदेवी आईचे कामथर गावाला चैता पाकाचे महिन्याने तुझे मी जत्रला. 11 धावसंख्येवर दुसरा गडी धावबादच्या स्वरूपात बाद करण्यात यश आलेले ते प्रकाश यांना. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला तो कालवार संघाने. निश्चितच जर कदाचित जर 2 झेल सुटले नसते तर विजय केने यांना देखील डगआउट मध्ये विश्रांतीसाठी जावं लागलं असतं. मात्र जेव्हा जेव्हा मित्रांनो तुमचं नशीब असतं तेव्हा मात्र निश्चित तुम्हाला ते फायदेशीर ठरते. आज नशीब किती आहेत पाहूया विजय केनी यांचे आणि जय हनुमान भावाले संघाचे. फुलटॉस डिलिव्हरी आडव्या बॅटने फटका खेळलेत. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पोहोचते 15 वर. थँक्यू डीजे. निश्चित मित्रांनो आपण क्रिकेट खेळताना फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंनी आपल्या खेळाडू कक्षाकडे नजर द्यायची असते आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंनी आपल्या यष्टीरक्षकाकडे. जेव्हा आपण क्षेत्ररक्षण कशी लावतोय ते यष्टीरक्षकाकडे आपलं लक्ष असणं जरुरी आहे. यापुढील आपण लढत लगेच पाहणार आहोत. चालू सामन्यातून विजयी संघ आणि शोलमाता वाल. प्रकाश विजय केनी यांच्यासाठी ओव्हर द विकेट. इथे मात्र बिमार फेकी. निश्चितच पंचांचा चांगला निर्णय. अपेक्षेपेक्षा जास्त उंचीवर चेंडू ठेवला होता आणि या बिमार चेंडू म्हणून क्रिकेटमध्ये घोषित करण्यात येतोय. एक चांगला निर्णय. धावसंख्या 16. धावा. क्षेत्ररक्षण आणि तुमचा अँगल चेंज होणार नाहीये. चांगला निर्णय. जेव्हा आपण बिमर फेकी करतोय तेव्हा क्षेत्ररक्षक त्याच जागेवर राहतील. गोलंदाजाला देखील आपल्या अँगलने त्याच चेंडू हाताळावा लागेल. हा चेंडू असेल फ्री हिट. लक्ष असू द्या सर्वांचं चेंडू फ्री हिट आहे. ते मात्र कार्पेटे सारने चेंडू खेळलेत. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपवतात. चांगले क्षेत्ररक्षण मात्र तितके सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं. जमिनी लगत चेंडूला अडवण्यामध्ये यश आले होते. धावसंख्या पोहोचते ते 18 वर. 18 धावा 2 गडी बाद. दुसऱ्या शतकाचा खेळ सुरू आहे आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे मात्र बिग ब्लो पाहूया. क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू फरार होतोय. 6 धावांसाठी षटकार. बघा विजय केनी यांचा झेल सोडल्यानंतर चौकार आणि षटकार म्हणजे 10 धावा या त्यांनी आतापर्यंत पेश केले आहेत झेल सोडल्यानंतर.
इथे मात्र पाहूया बॅटचं चुंबन घेऊन चेंडू गेला होता यष्टीरक्षकांच्याकडे. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला गेलाय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या शतकाचा खेळ पूर्ण झाले आणि 2 शतकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 25 धावा. निश्चितच 25 धावसंख्येमध्ये वैयक्तिक या 22 धावा विजय केनी यांच्या नावावर आहेत. निश्चितच हा फलंदाज खूप मोठा फलंदाज आहे. याचं खूप मोठं नाव आहे जयहनुमान भावाली संघाकडून. 25 धावा झालेल्या आहेत. 12.50च्या सरासरीनं चांगली धावगती आहे. मी तर म्हणेन 2 फलंदाज जरी बाद झाले तरी मात्र विजय केने यांची बॅट अजून मैदानामध्ये तलपते. 2 झेल निश्चित सोडलेले आहेत ते योगेश यांनी. पाहूया मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. जरी झेल सुटले जरी स्कोर झाला तर त्या स्कोर पर्यंत पोहोचण्याची ताकद ही नक्कीच आहे कालिकामाता कालवार संघामध्ये. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. सदा मात्रे, मुकेश, योगेश. पहिल्या सामन्यातून आपण बघितलं वेताल कोपर संघाला शलोमा तव्वाले संघाने पराभूत केलं. त्यानंतर आज तिसऱ्या दिवसाची दुसरी लढत सुरू आहे. जयहनुमान भावाले 25 धावा झालेल्या आहेत. 25 धावा झालेल्या आहेत. आम्ही बरेचदा अनाउन्समेंट केली देखील. असू दे काही हरकत नाहीये. आपण विसरला असाल. 2 शतकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. तर तिसऱ्या शतकाला प्रारंभ होतोय. शॉर्ट रनअपनी राऊंड द विकेट. योगेश अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा त्याच्यावरच चेंडू गेला होता. हा फास्ट झेल होता. आज विजय केने आणि योगेश यांचे काहीतरी चांगलं समीकरण जुळलेलं आहे. मला वाटतं जास्तीत जास्त टार्गेट हे योगेशाला केलेलं आहे काय जणू काही विजय केने यांनी. 3 झेल त्याच्या हातामधून निसटलेले आहेत. हा झेल थोडासा अवघड होता. धावसंख्या 26. पाहूया योगेश 26 धावा. योगेश झेल सोडल्यात त्याचा बदला घेतोय का या शतकामध्ये विजय केने यांना बाद करून. मात्र विजय केने देखील मोठे फलंदाज आहेत. चांगली लाईन चांगला चेंडू. मी तर म्हणेन यॉर्कर लाईनचा चेंडू होता. मला वाटतं फलंदाजीसाठी मनोज आलेले आहेत. धावसंख्या 27. मनोज आणि विजय केने एक बिनीची जोडी आहे जयहनुमान भावाले संघाची. खूप दांडगा अनुभव आहे दोन्ही खेळाडूमध्ये. मनोज उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट फलंदाज अशा तिन्ही फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू एक उत्तम कामगिरी करतोय. इथे मात्र बॅटचं चुंबन मात्र एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केलेले आहे यष्टीरक्षक सदा मात्रे यांनी. योगेश थोडेसे स्टेप आउट झाले होते. चांगला फटका खेळलेत आणि किशोर यांच्याकडून चांगला झेल. चांगले यष्टीरक्षक आहेत. आज मात्र ते डीप कव्हरवर क्षेत्ररक्षण करतायत. आणि मी मगाशीच उल्लेख केला की योगेशाला संधी आहे विजय यांना बाद करण्याची आणि बदला घेण्याची. 3 झेल सुटले होते. मात्र स्वतःच्या गोलंदाजीवर त्यांनी दुसऱ्याच्या हस्ते त्याला झेलबादच्या स्वरूपाने बाद केलेले. यशवंतजी केने भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख आहेत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांनी आपल्या घरच्या संघाला जयहनुमान भावाले तसेच या स्पर्धेचे आयोजन नियोजन आणि खास करून गावदेवी 40+ ओली संघाला देखील शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद यशवंतजी केनी साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद.
12 चेंडूमध्ये 23 धावा या वैयक्तिक विजय केनी यांच्या बॅटमधून आलेले आहेत. योगेश मनोजाच्या साठी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चुकतोय. काय झाले आज योगेशाला? सलग 4 झेल आता तो निसटत आहेत. सिद्दीक भावे नेहमी सांगतात खिलाड़ी बालों में तेल और हाथों में जल लगा के कभी आना नहीं क्रिकेट खेलने के लिए. 4 झेल योगेशाच्या हातातून आज निसटत आहेत. क्या बात आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया. भरपूर दूर आहेत क्षेत्ररक्षक. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण. कालवाड संघाला साजेसं क्षेत्ररक्षण आज पाहायला मिळालं नाहीये. झेलवर जाण्याचा प्रयत्न करायला हवा होता. नरेश, प्रकाश आणि मुकेश तिन्ही चांगले क्षेत्ररक्षक होते तिथे. मात्र झेलपर्यंत एकाने जाण्याचा प्रयत्न केला नाहीये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं 30 धावा. योगेश यांनी कुठेतरी धावांना थोडासा लगाम लावलेला आहे. जरी क्षेत्ररक्षण चुकीचं केलं तरी मात्र षटकामध्ये धावा त्यांनी दिले त्या 4 आणि एक गडी 5 धावा दिलेल्या आहेत. आणि एक महत्वाचा गडी बाद केलेले तो विजय केनी आला. 30 धावा आहेत. सामना 50-50 मध्ये आहे. मी तर म्हणेन 18 चेंडू 30 धावा 3 गडी बाद. गोलंदाज सदा 30 धावा 18 चेंडू 3 बाद. फलंदाजी जोडे मनोज आणि लक्षा. सदा मात्रे राऊंड द विकेट. मनोजाच्यासाठी पहिल्या चेंडूवर गणगणती प्रार. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. आज प्रकाशच्या मात्रे होते संघाचे संघनायक. झेल घेण्याचा प्रयत्न केला मात्र सहकारी अपेक्षा करीत असतील हा झेल नाही तर या 6 धावा जरी वाचवल्या असत्या तरी संघाच्या साठी फायदेशीर ठरल्या असत्या. प्रयत्नच पाहायला मिळाला नाहीये. असं वाटलं होतं ऍक्शन मध्ये की कदाचित झेल हातामध्ये जातोय की काय. मात्र चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी मनोज एवढाया हेलिकॉप्टर. आता मात्र झेल टिपलेले आहे. अप्रतिम झेल योगेश. निश्चितच इथून मात्र आता सावरताना दिसतोय. चांगला झेल टिपलेले. अतिशय चांगली धून. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. 36 या धावसंख्येवर 4था गडी बाद झाले तो मनोज. मनोजांनी बाद होण्यापूर्वी 4 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी 8 धावांचं योगदान दिलं. त्यामध्ये एक षटकाराचा समाविष्ट आहे. सदा मात्रे ओव्हर द विकेटनी अतिशय चांगला चेंडू. वेलकम, सुस्वागतम. विनोदजी ठाकरे साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले. मी गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गुड कॅच योगेश यांच्याकडून. सल्लग दुसरा झेल आपण टिपताना पाहतो योगेशांना. याआधी त्यांनी निश्चितच 3 झेल जरी सोडले असतील तरी मात्र 2 झेल आतापर्यंत पकडलेले आहेत. 4 झेल सोडले होते आणि 2 झेल घेतलेले आहेत.
म्हणजे तुम्ही समजा की आज योगेश याच्यावर किती चेंडू गेलेले आहेत या 4 षटकामधून. धावसंख्या 36 वर थांबलेली आहे. सदा मात्र हॅट्रिक वर आहेत. या स्पर्धेमधले एक हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. विलास बालू यांच्या नावावर एक या स्पर्धेची विकेट हॅट्रिक आहे. पहिली विकेट हॅट्रिक पाहूया सदा मात्रे. दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेची नोंदवतात काही. हॅट्रिक ऑन चेंडू आणि बॉलर ड्राईव्ह असा मारा. क्षेत्ररक्षक चुकतोय. प्रयत्न चांगला होता. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावा. लक्ष्यांच्या बॅट मधून आपण ते सर्रार चौकार बघितला. सदा मात्र यांचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला प्रयत्न आणि ते मात्र डायरेक्ट हिट. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. भिवंडी भाजपाचे सन्माननीय कार्यकर्ते, एक नामांकित उद्योजक, रांजणोली संघाचे करता धरता विनोदजी ठाकरे साहेब यांचे या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 41 धावांचं लक्ष समोर असेल ते कालिका माता कालवार संघासमोर. 24 चेंडू 41 धावा. आज निश्चितच प्रमोददादा भोईर देखील खुश असतील, कारण की पहिल्या सामन्यावर त्यांनी खरोखरच आपला अधिराज्य गाजवलेले आहे. गोलंदाजी असो की फलंदाजी, 2 दिवस त्यांनी जी स्पर्धेला उपस्थिती दिली तिचा फायदा मात्र नक्कीच झालेला आहे. मी तर एवढंच म्हणेन, कारण चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर चांगली फलंदाजी, सावकारांची हॅट्रिक देखील आज त्यांनी पेश केलेली आहे. सामना सुरू झाल्यानंतर आपण ऐकणार आहोत 24 चेंडू मध्ये कशा प्रकारे 41 धावा पूर्ण केले जातील, की उलट चांगली गोलंदाजी होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक, एक आदर्श व्यक्तिमत्व आणि भिवंडी समालोचक परिवाराचे सन्माननीय उपाध्यक्ष मोहनदादा भोईर. थँक्स, धन्यवाद काळूराम केने सर. गेली 3 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुरेख आणि सुंदरसं समालोचन आपण ऐकता. व्हॉइस ऑफ मानकोली, मानकोली गावचा एक उत्तम आवाज आज निश्चित या क्रीडानगरीमध्ये घुमतोय. खास करून आपण जी क्रीडानगरी पाहतोय, वीर तानाजी क्रीडानगरी, एक गाव एक मंडळ, एक चांगली संकल्पना आपण पाहतोय. एक गाव एक मंडळ, वीर तानाजी क्रीडा मंडळ, आणि या क्रीडानगरीमध्ये रंगतोय 40+ या स्पर्धेचा एक महासंग्राम. आज खास करून दापोडे गावचे मनापासून आभार प्रकट केले जातात, कारण की ओळी या संघासाठी या ठिकाणी त्याने मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे, आणि त्याबद्दल आयोगांच्या वतीनं खास करून ग्रामस्थांचं, दापोडे गावच्या ग्रामस्थांचं मनापासून आभार प्रकट केले जातात. आणि बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. हॅलो, थोडा आवाज द्या ना. गावदी स्पोर्ट्स रांजोळी या संघाचे सर्व आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण मान्य श्री विनोदजी ठाकरे. आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपणास विनंती असेल, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. एक भिवंडीतील नामांकित असं व्यक्तिमत्व. चला, शतरक्षण लावून झालेले पंच रवाना झालेले, तेव्हा विनंती असेल
कालवार संघाला आपण आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. विजयाचं एक मापक लक्ष प्रति षटकामागे एक 10 धावांची सरासरी आहे. 10.25 ची सरासरी आहे. चार षटकांची अंती आपण पाहिले जे अनुमान भावाळे हा संघ 40 धावा करतो आणि 41 धावांचं एक लक्ष ठेवतो. प्रति षटकाचा विचार केला तर 10.25 ची सरासरी आहे. एक सलामी गोलंदाज. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि त्याचबरोबर विनंती असेल या ठिकाणी कालवार संघाला आपण आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करा. नरेश आणि मुकेश ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली. पहिल्या षटकाला आरंभ सुरुवात होते आणि ज्याच्या बॅट मधून आपण पाहिली होती उत्कृष्ट फलंदाजी तोच फलंदाज या ठिकाणी मात्र सलामी गोलंदाज ची धुरा सांभाळतो विजय. क्रिकेट फेस्टिवल पाहतो, क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो, क्रिकेटचा बिग शो पाहतो आणि क्रिकेटचा एक महासंग्राम पाहतोय. गवदी चषक 2021 चा आपण आगास पाहतोय. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं एक लावण्यजोग आयोजन आपण पाहतोय. मित्र स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसरी लढत आहे. या अगोदर आपण पाहिलं शिडूमाता वळ्या संघाने सिकच दिली होती श्री वेताल कोपर या संघाला. मुकेश नि बॅट्समन सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. आज खास करून अनंत याला सलामीसाठी या ठिकाणी आपण पाहतोय. तर स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड आहे मुकेश. चालू हंगामाचा मित्र आपण जर विचार केला निश्चित कुठं स्ट्रगल करणारा संघ आपण पाहतोय. एक साजेशी कामगिरी पहिल्याच सामन्यामधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी साधली होती. गोरसई ऐवजी जी स्पर्धा आपण पाहिली होती सामन्यामधून कालबार संघानं विजय संपादित करून त्या चषकावर आपलं नाव कोरलं होतं. मात्र त्यानंतर हा संघ कुठेतरी थोडासा स्ट्रगल करताना आपण पाहतोय. बघूया या सामन्यामधून हा संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय. सलामी गोलंदाज विजय. स्ट्राईक रोटेट करतो मुकेश आणि पहिला चेंडू आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये छत्र खाली आहे. सोमनाथ याचा अतिशय जबरदस्त प्रयत्न आपण आउट फील्ड मधून पाहिला होता. आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक. थोडासा आत्मघातकी फटका आपण निश्चित पाहिला होता. व्यवस्थित टायमिंग साधता आला नव्हतं मुकेश याला. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय आणि मात्र क्षेत्रक्षेत्र आपण सोमनाथ याला पाहिलं होतं. अतिशय अप्रतिम झेल कडे करण्याचा प्रयत्न सोमनाथ याचा मात्र फसतोय. जीवदान मिळते मुकेश याला. अतिशय चांगला चेंडू हलक्यात बॅटने फक्त चेंडूला ड्राईव्ह केले जात आहे. चेंडू जातोय शॉर्ट मिडऑनला. एक धाव मिळेल फलंदाजाला. एक धावेने संघाची धावसंख्या होती बिनबाद 3. विजयाचं लक्ष्य 41 धावांचं. पहिल्या षटकाला आरंभ सुरुवात आहे. आता स्ट्राईक रोटेट करतोय अनंता. विजय पुल्यांचा चेंडू अतिशय चांगला फटका बिरकावून दिले जाते चेंडूला. चेंडू जातो वाईट ऑफ लॉंग ऑन सीम आरसे बाहेर चौकार. खराब चेंडू उत्तम प्रात. जसं प्रश्न तसं उत्तर. चौकाने संघात धावसंख्या 4 धावांनी पुरस्कृत धावसंख्या होती ती 7. पुन्हा एकदा गोलंदाज विजय. अतिशय अप्रतिम चेंडू. उत्कृष्ट चेंडूची आपण फेक पाहिली होती. फलंदाज थोडासा कुठेतरी बीट झाला होता. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा जागेवरून चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता.
मात्र चेंडू आणि बॅट फणीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही. चेंडूपासून बॅट आपण थोडीशी विभक्त पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते रे. पुन्हा एकदा गोलंदाज विजय. या ठिकाणी मात्र फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता. चेंडू मात्र बॅटची थोडीशी आतील इनर एज घेऊन यष्टिरक्षक अतिशय सुंदर कामगिरी करतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता. थोडासा आत्मघातकी फटका आपल्या फॉलतोरमध्ये चेंडूला कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो आणि पारी समाप्त होते या ठिकाणी. फलंदाज अनंत याची निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्याने मिस टाइम फटका पण पाहिला होता. अप्रतिम झेल कलेक्ट करतो आपल्या ओघामध्ये गोलंदाजीचा विजय आणि पहिला फलंदाज पहिला होतोय कालिकामाता कालवार संघाचा अनंत. गावदेवी माझी माऊली आई बसली मंदिराला, गावदेवी माझी माऊली आई बसली मंदिराला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केलतई गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केलतई गो अंगाला. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर मंडळी आपण पाहतोय. कुणाल कमलाकर पाटील असतील, त्याचबरोबर प्रतीक दिलीप जोशी असतील, बाजीरावजी भुईर असतील, नितीनजी भुईर असतील, देवीदास अनंत पाटील असतील. ही मान्यवर मंडळी या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. या सर्वांचं मी आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. सन्माननीय बालारामजी पाटील आमच्या गावचे एक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तेही या व्यासपीठावर मंचावर उपस्थित झालेले आहेत. बाळामजी पाटील ओळीगावचे एक प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विचारवंत नागरिक बाळाराम पाटील आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्र आपण पाहतोय धावसंख्या आहे ती धावसंख्या 7. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. चेंडूला सुंदर सॉनचा फटका, अतिशय उत्कृष्ट फटका, झेल सोडला जातोय, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद आणि चेंडू मात्र एका टप्प्याने सीमा रेषे बाहेर जातोय. चौकार. फुल लेनचा चेंडू आपण पाहिला होता. राकेशच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका पाहिला होता. मग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला थोडंसं कुठंतरी झेल कलेक्ट करता आला नव्हता. जीवदान मिळतंय आणि ह्याच बरोबर चौकार येतोय. या चौकार संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते. राकेश आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतो 4 धावेने. संघात धावसंख्या 4 धावेने पुढे सरकते ती 11. ऑन साइडला गेला जातो चेंडू, अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय लक्ष्मण चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट करतो. तिसऱ्या धावेची मागणी. तीन धावांनी संघाची धावसंख्या होती ती 14. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाडी घेतो. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी येते मुकेश याला. आतापर्यंत 2 चेंडू मधून 7 धावा आपण पाहतोय. राकेश या ठिकाणी मात्र खराब चेंडू, उत्तम प्रहार, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. एक खराब चेंडू, उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. फुल्यांचा चेंडू, चेंडूला बेरकाम दिलं गेलं आणि चेंडू मिड विकेट सीमाच्या बाहेर जातोय. एक नेत्र दीपक षटकार. या 7 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, अतिशय अंदाज निश्चित सोडून दिलं होतं. मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 20. विजयचं लक्ष 41 धावांचं आहे. क्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातोय. चेंडू ऑन साइडला जातोय. आउटफील्ड मधून थोडंसं क्षेत्ररक्षक चेंडूला तंब करतोय.
मिसफील केला होता चेंडूला आउटफील्ड मधून दक्ष दोन्ही फलंदाज आणि ज्या ठिकाणी एक धाब आहे त्या ठिकाणी 2 धाबा कन्वर्ट केल्या जातात. या 2 धाबांनी संघाची धावसंख्या होते ती 22. पुन्हा एकदा चेंडूला ऑन साइडला खेळले जाते. एकदा पुढे दुसऱ्या धावेचा आत्मघात की प्रयत्न मात्र सफल होतोय. 2 धाबा कंप्लीट. धावसंख्या दोन्ही पुढे सरकते 24. षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 24. प्रतिशतका विचार केला तर आपण 12ची सरासरी या ठिकाणी राखतोय. कालवार संघ आणि अजून येणाऱ्या 12 चेंडूमधून विजयासाठी 17 धावांची गरज आहे. वेलकम मनोज पाटील, वीर तानाजी दापोडे या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज सांभाळतोय सोमनाथ. आज निश्चितच जे भावाळे या संघाचे सर्वा यशवंत केने थोडंसं इंजर्ड आहेत आणि त्या कारणाने संघामध्ये इन नाही आहेत. मात्र या स्पर्धेला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर त्यांच्या लाडक्या संघालाही त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केले जाते. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. सोमनाथ अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू मिड विकेटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण. निश्चित मित्र विजयासाठी क्रिकेटमधून 3 फॉर्मॅट फार महत्वाचे असतात. त्यामध्ये तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी, तुमचं क्षेत्ररक्षण. आज निश्चित दोन्ही संघाचा आपण जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला निश्चित कुठे दोन्ही संघ क्षेत्ररक्षण थोडंसं खराब करताना दिसतात. खास करून योगेश याच्या माध्यमातून आपण झेल बीट होताना पाहिले होते. तेच अनुकरण आपण जर्मन भावळे संघाच्या माध्यमातून पाहतोय. वारंवार चुका केल्या जातात क्षेत्ररक्षणामधून. चेंडू सीमारच्या बाहेर जातोय. चौकार येतोय. चौकाने संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते 28. विजयाचं लक्ष 41 धावांचं. आता मात्र विजयाच्या थोडंसं समीप जवळ आपण पाहतोय कालिका माता कालवार संघ. आज निश्चितच राकेशच्या बॅटमधून अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय. फुलेंचा चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केले जात आहे. चेंडू जातो वायडिश लॉंग ऑन सीमारशाकडे. 1 बॉल एका टप्प्याने चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. एक धाव मिळेल राकेश याला. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 29. चेंडूला आउट ऑफ इनसाइड स्टोरचा फटका आपण पाहतोय. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतोय क्षेत्ररक्षकाला. चेंडू डीपेक्षकावर सीमारसीच्या बाहेर जातोय. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सकते 33. फुलेंचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. विजय झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्य महानुभावाचा आशीर्वाद. वारंवार त्यात चुका आपण पाहतोय. आता विजयापासून फक्त आणि फक्त 6 धावा दूर आहे.
फुल्लेंचा चेंडू निश्चित थोडासा आत्मघातकी फटका आपण पाहिला होता. चेंडू आउटफील्ड मात्र विजयाला कलेक्ट करताना या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फटका मुकेशच्या बॅट मधून निघतोय. संघर्षाचा षटकार, विजय षटकार. भिवंडी शहराची शान कामतघर गावाची या भिवंडी